असं वाटतं की आपला हा देश आहे, ही एक भारत माता आहे आणि जर तिच्या अंगावर जर कोणी इजा करत असेल तर तो आपल्यावर इजा करतोय, अशा प्रकारे आपण त्याला रिॲक्ट करायला पाहिजे। मी आता येताना बघितलं इथे उपोषण चालू आहे आणि मला हे खरंच खूप बरं वाटतंय की ॲटलिस्ट लोक आता बोलायला लागलेली आहेत आणि सगळ्यांनी एकजूट येऊन आता ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे। कारण जर माझ्या आईचा बलात्कार होतोय आणि ते मी डोळ्यांनी बघतेय तर ते मी सहन करू शकत नाही। मला माझा आवाज उठवायलाच पाहिजे आणि मी तो उठवणार। तसंच मला त्यांनी जो आवाज उठवला त्यांच्या आवाजात आवाज मिळवायला खूप आवडेल, कारण मला कोणीही माझ्या भारत मातेवर येऊन प्रोजेक्ट करायचा आहे तो पण माझ्या ग्रामस्थ लोकांना विश्वासात न घेता करायचा आहे, त्यांना न विचारता करायचा आहे, त्यांचे घरं उद्ध्वस्त करून करायचं आहे, तर ते मी सहन करणार नाही। तर नाणेघाट जवळ हा प्रोजेक्ट होतोय। नाणेघाट हा ऐतिहासिक वारसा स्थळ आहे। त्या ठिकाणी जी प्राचीन आपली जी काही मराठी भाषेचा उगमस्थान त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट होतोय, काय सांगाल आपण? ते आता जेव्हा मला लक्षात येतंय की असं होतंय तर ते खरंच खूप वाईट होतंय। म्हणजे चुकीच्या कारणासाठी तुम्ही म्हणजे एक गोष्ट करायची आहे, ठीक आहे, विकास करायचा आहे तुम्हाला, पण त्याचे अनेक पैलू असू शकतात। तुम्ही जर ते पडताळले आणि तरी पण काही नाही आहे तर इथल्या ग्रामस्थांना आधी विश्वासात घ्या, त्यांना विचारा आणि ते जर त्याच्यासाठी हो म्हणत असतील तर तुम्ही ती गोष्ट पुढे नेऊ शकता। पण तुम्ही त्यांना न कळता रात्रीच्या अंधारात जर गोष्टी करून पुढे नेत असतील, लोकांना पैसे देऊन शांत बसायला सांगत असतील तर ते बरोबर नाही आहे आणि त्याच्या विरुद्ध बोलायला गेलं पाहिजे। पुणे आणि मुंबई या ठिकाणाहून खरं तर मोकळा श्वास घेण्यासाठी, निसर्गाचा श्वास घेण्यासाठी पुणे आणि मुंबई या ठिकाणचे पर्यटक येतात। तुमच्यासारखे देखील काही निसर्गप्रेमी आहेत ते श्वास घ्यायला येतात, परंतु हा श्वास कुठेतरी विकला जातो। खरे आज आता असं आहे ना की हे लोक विजेसाठी प्रकल्प आणणारे आणि सगळे झाडं कापणारे आहेत, उद्या ऑक्सिजन नाही मिळणार म्हणून ऑक्सिजनसाठी प्रकल्प बांधतील आणि आपल्याला विकतील। म्हणजे आपण सगळं जर विकत घ्यायचं आणि यांचे घरं भरायचे तर काय, जे आपल्याला निसर्गाने स्वतः दिलंय, भरभरून दिलंय, त्याची आपण जर ठेव जपू शकत नाहीये तर आपले म्हणजे हातपाय कापून टाकले, चौरंगा केल्यासारखंच आहे। आपण जर आता नाही बोललो तर मग कधी बोलणार?